अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत कुलस्वामिनी जगन्माता अंबिका माता, आमच्या साबळेवाडी गावचं ग्रामदैवत श्री तीर्थक्षेत्र अंबिका माता यात्रा उत्सव मुक्काम पोस्ट साबळेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे। आमच्या येथे सालाबादप्रमाणे मिती चैत्र शुद्ध पौर्णिमा शके 1946 रविवार दिनांक 15/12/2024 ते सोमवार 16 आणि तिसऱ्या दिवशी 17/12/2024 रोजी साजरा होणार आहे। तरी आपण आपल्या गावातील बैलगाडे भजनी मंडळ घेऊन येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। तसं सांगायचं पाहिलं तर आमची ही कुलस्वामिनी अंबिका माता नवसाला पावणारी अंबिका माता म्हणून या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या मातेचा हा सालाबादप्रमाणे भरत असलेली यात्रा आणि ह्या यात्रेच्या निमित्त मी सर्व परिपै पाहुणे मंडळींना समस्त ग्रामस्थ तीर्थक्षेत्र साबळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं एक विनंती करतो की आपण आपल्या गावातील बैलगाडे आणि कुस्ती शौकीन आपण सर्वांनी ह्या ठिकाणी येऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवावी ही विनंती। यात आमच्या मातेची आख्यायिका सांगायचं म्हटलं तर चाकणचा एक तेली होता रामू तेली म्हणून, तो दर सालाबादप्रमाणे तुळजापूरला पायी जायचा आणि असं करत असताना खूप वर्षापूर्वी असं करीत असताना वेळेनुसार त्याला ऊर्ध्वत्व आलं आणि ऊर्ध्वत्वामध्ये येऊन एक वर्षी तुळजापूरला जात असताना त्यामध्ये त्याच्या स्वप्नामध्ये देवी आली आणि देवीकडे येऊन त्याने एक मागणं मागितलं की हे माते, मी आता माझ्या ऊर्ध्वत्वामुळं तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही, त्यामुळं तू मला असं काहीतरी दे की मला ज्या ठिकाणी येऊन तुझं दर्शन घेता येईल। म्हणून मग देवीने त्याला अशी आड घातली की मी तुझ्या पाठीवर बसून येईल, तू ज्या ठिकाणी मागं पाशील त्या ठिकाणी मी तिथं वास्तव्यात राहील। दर मजल करत देवी त्याच्या पाठीवर बसली आणि दर मजल करत तो तुळजापूरहून ह्या ठिकाणी आला आणि काय चमत्कार झाला देव जाणे। ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्याने पाठीमागं वळून बसलं आणि ज्या क्षणी त्याने पाठीमागं पाहिलं त्या क्षणी देवी इथं प्रकट झाली आणि ह्या ठिकाणी तिने वास्तव्य केलं। तोपासून तर आस्थागायत ह्या ठिकाणी खूप महाराष्ट्रातून खूप लांबून ह्या ठिकाणी भक्त येतात आणि आपले नवस बोलतात आणि त्या सर्व भक्तांचं नवस ह्या ठिकाणी पूर्ण होतात अशी आमच्या कुलस्वामिनी अंबिका मातेची आख्यायिका आहे। पटापट